पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत 80 मार्काचा पेपर आपण इथे आज डिस्कस केला. एक रन-थ्रू घेतली, पूर्ण रिव्हिजन घेतली. पत्र लिहायचं कसं, निबंध त्याची सुरुवात त्याचा शेवट, कथा कशी लिहायची, जाहिरात कशा प्रकारे आपली असली पाहिजे, त्यानंतर बातमी लेखनाची सुरुवात कशी पाहिजे, त्याचा मथळा कसा पाहिजे, या सगळ्यावरती आपली चर्चा झाली. त्याचबरोबर पॅरेग्राफ वरती जे प्रश्न विचारले जातात त्याला किती वेळ द्यायचा, ग्रामरच्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, हे पूर्ण प्लॅनिंग वरती आपण आज चर्चा केलेली आहे. काही ग्रामरचे सेंटेन्स आपण इथे लिहून घेतले, ते कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्या काही ट्रिक्स आपण वापरल्या, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके नाही. त्यानंतर शब्द संपत्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते काही कॉमन ठरलेले नाहीयेत, हेच विचारणार म्हणून. जसं स्थूल वाचनामध्ये आपल्याला माहितीये की बाबा त्या धड्याखालचेच प्रश्न विचारले जातील, पण ग्रामर मध्ये तसं नाहीये. म्हणून जे 2020 पासूनचे प्रश्नपत्रिका आहेत 2025 पर्यंतचे, ते परत एकदा भाषाभ्यास त्यातला जो आहे तो अभ्यासायचा आहे आपल्याला. प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, कशा प्रकारचे वाक्य विचारले जातात, कशा प्रकारचे, म्हणजे काही समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला, वचन ओळखा, लिंग बदला, लिंग ओळखा. तर प्रत्येक पेपरमध्ये वेगळे वेगळे प्रश्न टाकलेले असतात, तर ते एकदा रन-थ्रू करणं गरजेचं आहे. आज शनिवारी आपण पूर्ण एक रिव्हिजन सेशन घेतलं. उद्या रविवार तुम्हाला पूर्ण त्याचा अभ्यास करायचा आहे. जे निबंध दिलेले आहेत त्याचे पॉइंट्स लक्षात ठेवा, अगदी तोंडपाठ रट्टापाय करू नका. आणि सोमवारी पेपरच्या दिवशी बिनधास्त पेपरला जा. मला माहितीये तुम्ही चांगल्या प्रकारे पेपर लिहिणार, अजिबात जागरण करायचं नाही. ज्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला मी दिलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवलेले आहेत, त्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचा. तुम्ही वाचा, पॅरेंट्सने वाचायला द्या. वेळेच्या आधी हॉलवर पोहोचायचं आहे, अर्धा तास आधी. हॉल तिकीटवर सुद्धा तुमचा टाइम दिलेला आहे. ट्रॅफिक वगैरे लागणार, त्यामुळे थोडंसं घरातून लवकर निघा. नाही तर आपण विचार करतो अरे जवळच आहे ना, जाऊ आरामात. पण बऱ्याचदा सगळीच मुलं असा विचार करतात आणि सगळे घरातून लेट निघतात, त्यामुळे ट्रॅफिक होण्याचे चान्सेस आहेत. आपल्या सोबत जी आपली स्टेशनरी आहे ती प्रॉपर असली पाहिजे. 3 पेन कमीत कमी जवळ ठेवा. पेन्सिल टोक केलेली तिकडे जाऊन टोक करत बसायचं नाही. इरेझर, पॅड प्रॉपर ट्रान्सपरंट पाहिजे, स्वच्छ पॅड पाहिजे. त्याच्यावर काही लिहिलेलं, त्याच्यावर काही चिकटवलेलं चित्र असलेलं चालत नाही. कपड्याचं बंधन नाहीये, पण ऍटलीस्ट पहिले 2 पेपर शाळेचा युनिफॉर्म घालून जा. इथे लक्षात. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. पेपर झाल्यानंतर त्याच्यावर जास्त डिस्कस करायचं नाही. एवढेच मिळतील, हेच चुकलं, तेच बरोबर आलं, एकमेकांशी चर्चा करायची नाही. मग काय करायचं, पुढच्या पेपरची तयारी करायची. येते लक्षात. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये ग्रुपवरती टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचाव्यात आणि त्या प्रकारे बिंदास एकदम तयारीनिशी पेपरला जायचं आहे. ओके. वन्स अगेन ऑल द बेस्ट. खूप छान पेपर लिहा. परीक्षेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.